नमस्कार, मी अर्चना। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर खूप दिवस झाले मी काही रेसिपीचा व्हिडिओ टाकलाच नाही, तर चला म्हणलं आज रेसिपीचा व्हिडिओ टाकत आहोत तर काहीतरी गोड पदार्थापासून सुरुवात करावं। त्यामुळे मी आज तुमच्यासोबत रव्याचा शिरा कसा बनवायचा हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तसं तर आपण कुठल्याही देवाच्या प्रसादामध्ये हा रव्याचा शिरा बनवतो, तर चला मग ते कसा बनवायचा ते पाहूया। त्यासाठी मी ते गॅसवरती छोटं पातेलं ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला 2 वाटी पाणी गरम करून घ्यायचं आहे। मी 1 वाटी रवा घेत आहे, त्यामुळे आपल्याला त्यासाठी 2 वाटी पाणी घ्यायचं आहे। 2 वाटी पाणी गरम करून घ्यायचं। पाणी गरम झालेलं आहे, मी काढून ठेवते आणि आता आपण रवा भाजून घेऊया। गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। साजूक तूप टाकून घेऊया। जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही याच्यामध्ये तेलाचा पण वापर करू शकता, पण तुपाची चव शिऱ्याला खूप छान येते। 1 वाटी रवा टाकून घेऊया। रवा छान भाजून घेऊ। तर तुम्ही पाहू शकता रव्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि सुगंध पण खूप छान येत आहे। तर यामध्ये आपण आता गरम करून घेतलेलं पाणी टाकून घेऊया। मिक्स करून घेऊ। एक वाटी रवा घेतला होता, तर 1 वाटी साखर टाकून घेऊया। साखर पण छान मिक्स करून घेऊ। पूर्ण साखर विरघळून घ्यायची आपल्याला रव्यामध्ये। झाकून ठेवूया 2 मिनिटं। उघडून बघूया तर तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी पण आटलेलं आहे आणि साखर पण पूर्ण शिऱ्यामध्ये विरघळलेली आहे। तर मी आता गॅस बंद करते आणि हे पूर्ण एकदा मिक्स करून घेते। तर आपला शिरा बनवून तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी बरोबर। बाय बाय।